यस, बाबांचा मेसेज आलाय. नितीनना सुरुवात झाली. काकू थोडाच वेळ काढायचा आपल्याला अजून. काय? नमस्कार सगळ्यांनी नीट लक्ष द्या इथे. आतापर्यंत तुम्ही इथे थांबलात त्याबद्दल धन्यवाद. आता मी आमच्या जनचिरायू स्वयंसेवी संस्थेची आणि आमच्या चौघांची ओळख करून देते. त्याच्यानंतर सगळ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात येईल. पण त्यापूर्वी माझी एक विनंती आहे की वाटप पूर्ण झालं तरीही कोणीही इथून कुठेही जायचं नाहीये. हो का? पण आमची शेतावरची कामं खोळंबली. आठवा लवकर. बरोबर आहे, द्या लवकर. मला त्रिनेणा देवीच्या दर्शनाला पण जायचंय. बरोबर आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी इथे थांबायचंय कारण आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला असे आपले हे माननीय श्री सुरेश भाऊ पाटील यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे इथे थांबणं खूप गरजेचं आहे. थांबतील ना? काय हो, थांबतील ना? धन्यवाद. नेत्रा, बळा द्वेच्या उजव्या हातात अंगठी घाल. नेत्रा, अंगठी घाल. तू घाल अंगठी लवकर. नेत्रा, अंगठी घाल. अंगठी घाल. नेत्रा, पाटील साहेब, तुमच्या हस्ते वाटपाला सुरुवात करा. नाही, फाल्गुनीबाईंच्या हस्ते वाटपाला सुरुवात झाली पाहिजे. मी कशाला? नाही पाटील साहेब, तुम्ही भावी आमदार आहात आणि हे सगळं पॉसिबल होतं तर कोणामुळे? तुमच्यामुळे ना. त्यामुळे वाटप तर तुमच्याच हस्ते व्हायला हवं.
सुरेश भाऊ माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे. थांबा. पाटील, तुमच्या हस्ते वाटप होतंय ही चांगली गोष्ट आहे, पण पहिल्या वाटपाचा मान देवी आईलाच मिळायला हवा. काय गावकऱ्यांनो? त्रिनयना देवी आई म्हणजे आपली अन्नदाती. त्रिनयना देवी आई म्हणजे आपल्या वावोशी गावाची शोभा. म्हणून या अन्नधान्याची पहिली पिशवी देवी आईच्या पायाशी पडायला हवी. गावकऱ्यांनो, तुम्ही सगळे इथे जमले आहात तर सगळ्यांनी मिळून हे अन्नधान्य नेऊन त्रिनयना देवीच्या पायाशी ठेवूया आणि तिला सांगूया, यंदा पाऊस चांगला होऊ दे ग देवी आई. गावावर काही संकट येऊ देऊ नको ग देवी आई. काय आता आता लगेच नका जाऊ, थांबा जरा. का जायचं नाही? चला रे, निघूया आपण. काका, हो बाई. ठीक आहे. शुभमंगल सावधान. मी बांधतो, बघतो. हे थांब, अद्वैत. दार बंद झालं होतं. आणि वारा आहे ना, वाऱ्याने दार बंद झालं सगळी. ठीक आहे, ठीक आहे. शुभमंगल सावधान. आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा खरा. गुह्या ते मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा.
दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबला न करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता दोघांनी एकमेकांना हार घालून घ्या. फक्त 12:30 वाजलेत आणि एवढा अंदाज. सूर्य माथ्यावर असताना लग्न व्हायला हवं अशी अट आहे. मग आता मध्येच अंधार कसा झाला? आई, तू माझा जीव वाचावा म्हणून हे सगळं करतेस मला माहिती आहे. पण आई हीच नियती आहे ना.
तुझे कर्तव्य माझ्या नियतीत लिहिलंयस ते कर्तव्य मला आता पूर्ण करू दे. असं नको करू साई. अद्वैत साहेबांच्या जीवाची भीक मागते मी तुझ्याकडे. त्यांचा जीव वाचव. माझी तुझ्यावरची भक्ती खरी असेल तर तू मला आज रिकाम्या हाताने नाही जाऊ देणार. आज माझ्या भक्तीची नाही, तुझ्या शक्तीची परीक्षा आहे. आणि जर तू हट्ट करणार असशील तर मी सुद्धा माझा हट्ट सोडणार नाही. अद्वैत नेता, त्रिनेना देवीच्या साक्षीने हा विवाह आता संपन्न झालाय. या सगळ्यांनी हट्टाने पूर्ण केले लग्न. पण आता नेत्रा तुझा मृत्यू जवळ आलाय. तुझी त्रिनयना देवी सुद्धा वाचवू शकणार नाही तुला. तुला मी काय आशीर्वाद देऊ? सदैव शिव. सुखी राहा. सौभाग्यवती व्हाव. काही क्षणांचं सौभाग्य जगून घे. कारण आता या मंदिरातून प्रवास थेट स्मशानाकडे. शांत पडा. राजाध्यक्ष साहेब, माझ्या नेत्राला सांभाळा. मला माहितीये तुम्ही तिला तुमची मुलगीच मानता, पण कधी काही तिच्याकडनं चूक झाली तर तिला सांभाळून घ्या, जपा तिला. अवा नेत्रा तर माझी जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आयुष्यभर सुखात ठेवेन तिला.
या बाई का रडतायत? हा? या बाई का रडतायत? बाई हळव्या आहेत. म्हणजे थोडा जरी आनंद झाला ना पटकन डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. आणि आज तर खूप मोठा आनंदाचा दिवस. लाडू लाडू अधोक्षज ग्रंथ कुठे? लाडू लाडू. मी काय विचारतेय, ग्रंथ कुठे आहे? अधोक्षज ग्रंथ कुठे आहे? ग्रंथ कुठे आहे अधोक्षज? आधी मला सांग. लाडू परत एकदा विचारते, ग्रंथ कुठे आहे? मारेन मी. लाडू लाडू लाडू. अधोक्षज ऐक, लाडू 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 हवाय ना तुला? लाडू देते मी. मला सांग, ग्रंथ कुठे ठेवलायस? अधोक्षज ग्रंथ कुठे? त्रास होतोय त्रास होतोय त्रास होतोय. आवाजाचा त्रास होतोय, बोलू नको. काय काय करूया? मारूया मारूया मारून टाकूया. जीव 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 जीव. थांबे. लाडू का देत नाही? लाडू का देत नाही? मारे ना मी. डोक्यात घालेन. डोकं लाडू देत नाही. मारे ना मी, तुला सांगू. तू काय डोक्यात घालून डोकं. सर ग्रंथ कुठे? ग्रंथ कुठे? लाडू 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 देत नाही. मारीन ते डोक्यात. बघा ताई ओरडेल मारून मारलं तर. संपवलं तर दाजी. अनिल मात्र बघा तू सांगशील ना, तू नाही ओरडणार. गळा दाबद. हा नस. काकूमा, आजी, लवकर या. अद्वैत भाईजी आणि नेत्रा आले. आलो आलो, जल्दी जल्दी. चला या. लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. नेत्रा, आता लक्ष्मीच्या पावलांनी तू या घरात येशील. मला खात्री आहे याच पावलांनी या घरात सुख समृद्धी सुद्धा येईल. आई, जरा लवकर करता का? म्हणजे खूप दमायला झालंय. अगं मी काही करणारच नाहीये. जे काही करायचंय ना ते सगळं तुलाच करायचंय. ये बरं आत. आता हे माप उंबरठ्यावर ठेव. त्यांचं औक्षण कर आणि मग ही माप ओलांडून येईल इथे. रुपाली वहिनी, अगं बघत काय बसलीयस? औक्षण कर.
अद्वैत नेत्रा तुम्ही बाबांच्या पाया पडून घ्या. हो. डब्याला काकू आज आज दोन पोळ्या जास्त पाठवा. 2 पोळ्या. हा भाजी 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 पण थोडीशी जास्त पाठवा. बंटी भाऊजी आलेत ना. भाऊजी. हा आणि अनिल म्हात्रे आलेत. भाऊजी आलेत ना. भाजी कसले पाठवाल? बटाट्याच्या काचऱ्या. हा नीट कापा. काय बंटी गळा कापायचा. गळा. नाही नको. रक्त सांडेल सगळीकडे. साफसफाई करायला लागेल आपल्याला. नको गळा नको. गळा कापूया का हात कापूया? बंटी ऐक माझं. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.